हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाइज आजचा सीन असा आहे की फिलहाल मी उठले, आंघोळ करून रेडी आहे। फिलहाल कपडे घातलेत नवीन आणि तुम्हाला तर माहित असेल आजपासून चालू झाली आपली दिवाळी। तर फिलहाल माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांसाठी हॅपी दिवाळी। तर फिलहाल आता सीन असा आहे की फिलहाल मी आजीच्या इथे आहे आणि बाहेर मस्त ऊन पडलंय, बाहेर आवाजमध्ये पाऊस थांबलाय। तुम्हाला माहिती आहे दिवाळी चालू झाली आणि फटाकडे आणणार असं होईल। तर गाईज माझ्या पाठीमागे मी ठेवले पिशवी भरून फटाके। तर तुम्हाला मी एक एक करून दाखवतो की कसले कसले आणि कुठले मोठे मोठे बॉम्ब आणलेत। ते स्टार्ट। त्यात पहिला आउटफिट बघा, बॅगी पॅन्ट आणि शर्ट घातलाय मस्त एकदम रावसमध्ये। आणि तुला याच्यात एक फटाकडे जास्त काय आणले नाही, थोडेसेच आणलेत कारण की रोज तर नाही वाजवणार ना, हळूहळू थोडे थोडे वाजवणार। एक काढूया फटाके आणि दाखवतो तुम्हाला। सगळ्यात पहिला आहे हे मुर्गा छाप। हे मी जास्त नाही आणले, एक पेटी आणि एक बॉक्स, म्हणजे हे दोनच आणलेत, जास्त वाजवणार नाही म्हणून दोनच आणलेत पॅकेट। तर हे मुर्गा छाप यायला इकडे ठेवू। दुसरा आहे हे वाले डबल शॉट। हे असे सगळे दाखवतो तुम्हाला। हे एक आहे, हे एक। तर गाइज ह्याच्यामध्ये आहे हे सगळे सेम आहेत वाटतं। हां, हे आहे डबल शॉट। हे डबल शॉट आहे, वरती एकदा जाऊन दोनदा फुटणार हे वाले। आणि हे दोन आहे, एक ही डेंजर आहे, हे 4 शॉट आहे, रॉकेट जैसा ऊपर जाता है। और एक आहे ट्रिपल शॉट, हे 3दा फुटणार। तर हे आता एवढे झाले, एवढेच आणले, जास्त नाही। आणि मोठे मोठे बॉम्ब आणि काय दाखवतो तुम्हाला। सगळ्यात पहिलं भाई माझा फेवरेट बटरफ्लाय। तर गाइज हे तर तुम्हाला माहीतच असेल हे कसा फुटतो। ह्याला लावल्यावरती पहिलं तर घुमणार आणि मग वरती जाऊन फुटणार। तर हे वाला आहे बटरफ्लाय। तर हे मला पडला, तुम्हाला सगळं टोटल सांगतो याची लास्टला घेऊन देऊया इथं वापस। ह्याच्यामध्ये 10 पीस आहेत आणि ह्याच्यामध्ये 5-5 पीस, म्हणजे 5-5 10 5 15 5 21 5 25, ह्याच्यामध्ये झाले टोटल 25 पीस। आणि ह्याच्यात आय डोंट नो मोडले नाही, राहू द्यायला सारखं। आता मेन फटाके येणार भाई। हे आहे सुतळी बॉम्ब, हे वाले। हा किती डेंजर दिसत बघा, ते सुतळी बॉम्ब आहे, असे दिसतात। ह्याच्यामध्ये पूर्ण 10 पीस आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ते 10 पीस आहेत। आणि ह्याचे मी आणलेत 3 बॉक्स। एक हे वाला झाला आणि एक हे वाला लास्ट, हे लास्ट बॉक्स। पिशवी गेली तिकडं। आता खोलून दाखवतो सगळे। हे बघा, हे बघा, हे पण चालले, काहीच पंखा चालू आहे ना म्हणून। आणि हे वाले तर आता डिफरन्स दाखवतो तुम्हाला। तर हे मी आणलेत मुंब्रा मार्केटमधून। हे मला पडलं 100 रुपयाला। ह्याच्यामध्ये पीस दाखवतो तुम्हाला। 2 4 6 8 9 पीस आहे फक्त ह्याच्यामध्ये। एक पीस मी वाजवला होता। आणि हे आहे कोपरीवरून आणले, ह्याच्यामध्ये टोटल 10 पीस आहेत, 2 4 6 8 10, 2 4 6 8 10। तर हे टोटल झाले 20 पीस आणि ह्याच्यामध्ये 9 पीस आहे, हे पण 100ला भेटले। तर तुम्हाला टोटल सांगतो ह्याचं बिल किती झाले। तर ह्याचं टोटल आहे, ह्याचं 100 रुपये हे सगळ्यांचे पकडा। आणि हे जे एक पॅकेट 60ला आहे, तर 6 6 12 म्हणजे 120 रुपये ह्याचे पकडा। आणि ह्याचे 180 आणि हे 3 100 म्हणजे हे जे झाले 300 रुपये। काही टोटल मिळून हे टोटल झालेत 700 रुपये। हा काही 700 रुपये झालेत। आणि आता नाही बोल तर हे 300 रुपये पकडले ह्याचे सगळ्याचे। ह्याचे 180 पकडले, ह्याचे 100 रुपये पकडले आणि ह्याचे 120 रुपये पकडले। टोटल 700 रुपये होतात। तर गाईच एवढे काहीतरी फटाके आणले मी दिवाळीसाठी आणि वाजवले नाही, रात्री वाजवूया कारण की सगळ्यांना वाजवायला रात्रीच मजा येईल। तर भाई रात्री वाजवूया, मस्त मजा येईल भाई रावास। काही एवढेच काहीतरी बॉम्ब आणले, मी जास्त काय आणले नाही, थोडे बाकी आणायचे। तर ह्याच्यामधून 3 तर सुतळे बॉम्ब, एक बटरफ्लाय आणि 2 मुर्गा छापे आणि एक चिमणी बॉम्ब, डबल शॉट ट्रिपल शॉट,
एवढेच आहेत. थोडे मोठे मोठे आणलेत बॉम्ब, कारण की आता छोटे नाही ना काही, छोटे बॉम्ब फोडायला आता जरा मोठे बॉम्ब फोडायला मजा येते. तसे तसे रिस्पॉन्सिबिलिटी येते आपल्यावरती. तसं तसं कळतंय की बाई आता काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही. तर फिलहाल टाइम झाला, मी नाश्ता ब्रेकफास्ट पण नाही केला सकाळचा. टाइम झाला 12 वाजून 12 मिनिटं. तर फिलहाल जाऊया तिकडं, सगळं पॅक करूया. एवढंच बॉम्ब होते आणि आज रात्री यांना वाजूया मस्तपैकी. भाई बघूया यांचा आवाज कसा. खास करून तर मी फर्स्ट टाइम आणलाय बटरफ्लायचा बॉम्ब. मला हेला पेटून बघायचे रात्रीला कसं वाटतं, आणि बाकीचे सगळे पेटूयाच. फिलहाल सुतळी बॉम्ब ते पेटवलेला मी एक दिवशी, त्याला माहिती आहे कसा आवाज येते. त्याचा आवाज पण खतरनाक आहे. फिलहाल डबल शॉट, ट्रिपल शॉट आणि मुरगा चॅप तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला मेन तर वाजवायचं बटरफ्लाय. भाई कसा वाजते तेच बघायचे. तर फिलहाल सगळं पॅक करतो आणि जातो तिकडं, आणि तिकडे जातो आणि ब्रेकफास्ट काय बनलंय बघूया. चला सांगते तुम्हाला, पहिल्यासारखी मजा नाही आता. पहिलं भाई अलगच राहायचं, म्हणजे सकाळी उठण्याचं, आंघोळ बिंघोळ करणार, नवीन कपडे घालायचे, बॉम्ब फोडायला जायचं रात्रीला. तर पहिल्यासारखी आता मजा नाही राहिली. म्हणजे आता जरा रिस्पॉन्सिबिलिटी आली ना जरा आपल्यावरती. तर आता ती मजा पहिल्यासारखी राहिली नाही. पहिल्यासारखी मजा पहिली मजा म्हणजे पहिली मजा असते. तर गाईज ही ब्लॉग लहान पोरं बघत असतील ना, तर तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला आता जेवढी मजा करायची करून घ्या. तसे तुम्ही मोठे होणार, तसे तुम्हाला प्रॉब्लेम येणार. म्हणजे तुम्हाला सण साजरा करता येणार नाही. येतील पण लहानपणासारखे नाही. आपण लहानपणी सकाळी उठायचो, भाई आंघोळ बिंघोळ करून मस्त एकदम रावस म्हणजे तयारी करायचो आणि बॉम्ब फोडायला जायचो. पण आता आम्हाला आता कळतंय की बाई काय करायचं आणि काय नाही. आणि पहिल्यासारखे आता राहायला पण नाही, म्हणजे जरा बदलले आता. काय एवढंच काहीतरी बॉम्ब म्हणजे बॉम्ब आणलेत, जास्त काय आणले नाही. थोडेसे दिसतात पण थोडेफार आणणार आहे मी आणि बाकी थोडेफार आणायचे. तर फिलहाल एवढे काहीतरी आणलेत. त्याच्यामधून सुतळी बॉम्ब आहे. एक खुल चुका है अपना खजाना, इसमें है सब खजाना. एक एक करके निकालते अब, तो डाल देते इसमें सब एक एक करके. इसमें अरे इसमें तो गाइस देख सकते हैं कितने सारे बॉम्ब हो चुके हैं. नहीं दिख रहा है, अच्छे से दिखा देता है. देखो पूरी कट्टा भर गया है बॉम्ब से. फर्स्ट टाइम खाल्ला ठेचा आणि भाकर, एक नंबर लागले भाई. थोडा थोडा खायचा पण एक नंबर लागते. हे दोन गावरान फेमस ठेचा आणि भाकरी. मस्त. चला पहिला तर थोडासा ठेचा घेऊया. घेतला जी भाजी, ठेचा आणि भाकर. भाजी भाई साहब आता हे गरम गरम कसा हात लावू. तरी आजी बघायला गुलाबजाम सारखंच आजी. ये तिकडे आणायची ते त्याला शेतीत दूध राहायचं. दूध राहायचं. घ्या एक, चला खावा, टेस्ट करून सांगा कसा आहे. खावा ना, एक घ्या ना. मम्मी तू खा. रसगुल्ल्याचा डब्बा आहे, याच्यामध्ये पुरं रसगुल्ला भरलाय भाई. हे बघा दाखवतो. ओ भाई हे बघा रसगुल्ला. हा याचे स्पेशल मिठाई आलेत. हे तर चकली आहे, ही सोनपापडी आहे, ही मिठाई आहे. आणि आमच्या इथल्या राकेश दादा भगत यांनी वाटलेत आणि मनीषा ताई भगत तर यांनी वाटलेत. हे त्यांच्याकडून आले आणि हे आम्ही आणले दुकानातून. आणि हे
आणि रसगुल्ल्याचा डब्बा आहे, ते दादाला भेटले कामावरून दिवाळी गिफ्ट म्हणून. हे दिवाळीच्या स्पेशल आमच्या इथं बनले भाकरी आणि ठेचा आणि भाजी पण येईल पाठीमागून किचनमधून, शेपूची भाजी आणि ठेचा बघा भाई एकदम तिखट तिखट दिसते. हे बघा ह्याच्यात पण आहे, या तुम्ही पण खायला ठेचा आणि भाकरी एकदम गावरान पद्धत.